मंदिरात देवाला आपण फुलप्रसाद चढवतो, पण या मंदिरात कोंबडे बकरी देतात। हे मंदिर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात असलेल्या बेलगाव जानी या ठिकाणचे तपाड वाघोबा देवस्थान। हो, वाघोबा देवाचे मंदिर। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहे तपाडच्या वाघोबा या देवस्थानी। हा त्याचाच गेट आहे, श्री क्षेत्र वाघोबा देवस्थान तपाड, ग्रामपंचायत बेलगाव। तर इथे वाघोबा देवाचे मंदिर आहे, तर आपण तिथेच जाणार आहोत। Your destination is on the left. या मंदिरात वाघाची मूर्ती स्थापित आहे। मंदिराच्या बाहेर कोंबडी बकरी बळी देऊन वाघोबा देवासाठी ठेवले जातात। तर आता पूजा घेऊन चाललो आम्ही। चला ये। खाली बसू खाली नको बसा। असं गेलं बघा का लावटी काय इकडे हो देवाला ते सगळं फुल बेल फुल इकडे लावा, नारळाला लावा। देसाईगंज वडसा। आदिवासी मालक धागा जमते करते काळपे परिवार आहे तर ते सगळं समजा असेल। पांघरांनास आदिवाद घ्या पाण्यामध्ये शांती राहिली बघरांनास आदिवाद खा बुट्टातून मसा साधून काळपे परिवार आहे। पांघरांनास साधिवा कोण येत आहे राधाचा श्रावरी मनपास हयात व्यर्थ होऊन देते। साधुवान माले धागा डोळे परिवार आहे। पांघरांनास साधिवा भालका बशाला शांती राहिली बघरांनास साधिवत तोड संबंध असेल। पांघरांनास साधिवा कोण येत आहे राधाचा श्रावरी मनपास हयात व्यर्थ होऊन देते। साधिवा मला धागा नव्हते ढाके हे परिवार आहे। शिक्षण पाणी आहे संपाण्यामध्ये चांगल्या चांगली बुद्धी राहिली पाहिजे। पांघरांनास साधिवा कोण येते राताचा श्रावरी मनपास हयात व्यर्थ शांती राहिली बघरांनास साधिवान खा बुट्टातून त्याला शांती राहिली बघरांनास साधिवान खा बुट्टातून मसा साधून धंद्या पाण्यामध्ये शेती मावली असेल। शांती राहिली बघरांनास साधिवा कोण येते राताचा श्रावरी मनपास हयात व्यर्थ वाहून देते। साधिवा भालका कन्या आहे। शांती राहिली बघरांनास साधिवा गाळा देतो इंदी येतो। पांघरांनास साधिवा भालका दिवसाला गाळा देतो इंदी। याचा इतिहास सांगू शकता का तुम्ही? इतिहास सांगाल का याचा? हो का? म्हणजे आजा होता माझा वडील होते ते दिवाकर म्हणून म्हणतात, ते कोण होते? दिवाकर पुरगावचा माझा वडील होता पुरा मागला। हो का? त्याची जोडीच होती दोघांची। हां हां तिकडचा पाण्याचा ठिकाण होता त्यांना चुब्याचा पाणी आहे ना। हो का?
या मंदिराच्या समोर जो जंगल आहे त्या जागी देखील एक जंगलाच्या मधात एक मंदिर आहे. तर मित्रांनो आता तिथं पूजा केली आहे आम्ही. आता हे इकडे जो मुख्य मंदिर आहे जिथं वाघ येऊन बसतो असावाला मंदिर आहे. इकडे आतमध्ये आहे थोडासा, तिकडे जातो. हे विहीर आहे. मंदिराच्या समोरूनच एक रोड आला आहे. हा मंदिर आहे माझ्या मागं मित्रांनो. मंदिराच्या समोरून जो रोड येत आहे ना इकडून इथून येऊन आपल्याला इकडे जावं लागते. वाघाची गादी म्हणतात त्या ठिकाणी चाललो आता आपण. चला, जोरदार असा लोकेशन आहे. चांगली पूजा वगैरे चांगली केली त्या महाराजांनी. त्यांचं नाव आहे प्रदीप वाघधरे. नावही बघा ना कसं आहे, आडनाव वाघधरे. चला बघू आता समोर. तर मित्रांनो आता जिथं वाघाची गादी म्हटले जाते तिथं आम्ही आलो आहे. हा जो माझ्या मागे मंदिर आहे इथंच म्हणजे वाघ येतो असं म्हणतात. आता म्हणजे एकदम संध्याकाळी 5च्या नंतर किंवा 7च्या नंतर तो येतो इथं. आणि इकडे जो काळी कचरा राहते ज्याची बली वगैरेची ते पूर्ण साफ होते म्हणतात. आता रियालिटी माहीत नाही पण होऊन राहते असं म्हणतात. तर चला बघू आता आतमध्ये कसं आहे. मित्रांनो आता हा आतमधला जो काही आहे जसा इथं शंकर पार्वती गणपतीची फोटो आहे आणि याच्या खाली हा जो ठिकाण आहे ह्या 2 ठिकाणी वाघ येते म्हणतात. जिथे हे जे दगड दिसत आहे त्याला वाघोबाची गादी म्हणतात. गावकरी वाघासाठी इथे पाणी ठेवतात. इथे वाघ येऊन आराम करतो असे म्हणतात, म्हणून संपूर्ण भाग सूर्यास्ताच्या आधीच खाली होते. मित्रांनो आता हे वाघाची गादी जो लोकेशन आहे तो आपण बघितला. हा इथं एक म्हणजे घरासारखा बनवून ठेवला आहे. 2 गोठे आहेत, त्यालाच वाघाची गादी म्हटल्या जाते. तिथं येऊन वाघ येतो आणि तिथं जो पाणी त्याच्यासाठी ठेवला राहते तो वगैरे पितो, इथं रेस्ट करतो असं म्हणतात. संध्याकाळच्या 5:30 नंतर तो इथं येतो. पण आपण इथं त्या टायमाला येऊन रिस्क घ्यायची नाही, कारण की वाघाला माहीत नसते की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस पूजा करते, कोणता माणूस नाही करत. त्याच्यामुळे इथे येऊन रिस्क घेण्यापेक्षा तुम्ही दिवसा या आणि दिवसा 4 वाजेच्या आधी दर्शन घ्या आणि नंतर इथून निघून जा, कारण की इथं वाघाला जसं पाहिजे तशा टाईपचं जंगल आहे. तर चला आता आपण तिकडून थोडे 2-4 ड्रोन शॉट घेऊ, नंतर आपण आपल्या घराला निघू. निसर्गरम्य पण वाघाच्या राहण्यायोग्य जंगलात असलेलं हे देवस्थान या परिसरात प्रसिद्ध आहे. तर मग कधी जात आहे वाघोबा देवाचे दर्शन करायला?